आर्यच तसं महान आहे. गाव आत्ता राजे नाहीत का? आता कोणाकडे सत्ता नाही का? कुणीच आता पदावर नाही का? मग त्यांचं नाव आज का नाही? त्याचं कारण राजांचं सारखं वागणं नाही. काय राजांचं वागणं होतं? राजांचा द्याविशेष होता. राजांच्या जवळ जेवढी माणसं होती ती माणसं इतकी एकनिष्ठ होती की आपली संपत्ती आणि प्राण राजांची आज्ञा पाळण्यासाठी आणि राष्ट्रीय सेवा करण्यासाठी ती पणाला लावत होते. अशी माणसं छत्रपतींच्या संगतीत होती. एकाच माणसाचं नाव सांगतो मी तुम्हाला. कोकणामधनं हे मुघल यायचे आणि कोकणातल्या आया बहिणींना घेऊन त्यांची आबरू लुटायचे. हे छत्रपतींना कळवण्यात आलं हे कोकणातून लोक येत आहेत, तेव्हा याची बंदोबस्त केला पाहिजे. छत्रपतींच्या लक्षात आलं की इथं कोणाचंही काम नाही, एक बुद्धिमान आणि निष्ठावान माणूस हवा आहे. म्हणून हिरोजी इंदलकरांना बोलवण्यात आलं आणि सांगितलं काही किल्ला बनवा. किल्ल्याचं काम सुरू झालं. छत्रपतींना काही निमित्तानं जावं लागलं. छत्रपती गेल्यानंतर पाठीमागं काम पूर्ण झालं आणि छत्रपतींनी विचारलं हिरोजी इंदलकरांना, किल्ला कसं काय झालं? म्हणजे खूप चांगला झाला. मग तुम्हाला काय देऊ? मला फक्त राजगड ज्या वेळेला बांधायचा ठरेल त्यावेळेला त्याचं बांधायचं काम मला द्या. मला वाढून पगार द्या, 7वा वेतन आयोग मंजूर करून द्या. रक्तच त्यातनं नव्हतं. मला फक्त काम द्या. तुम्हाला माहित नाही, सेवा करायची भावना निर्माण झाला की तुम्हाला मेवा देण्याचा प्रयत्न भगवान करत असतो. आणि छत्रपतींना राजगड बांधण्याची संकल्पना ज्या वेळेला आली त्यावेळेला हिरोजी इंदलकरांना बोलवण्यात आलं आणि त्यांना सांगितलं की आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये रायगड बांधायचा आहे. बस कल्पना केली आणि कामाला सुरुवात झाली. बघता बघता काम 75% पूर्ण झालं आणि थोडीशी आर्थिक टंचाई भासली. पैसे कमी पडले. इंदलकरांनी छत्रपतींना फरमान पाठवलं नाही. शिवाजी राजांना निरोप दिला नाही. शिवाजी राजांना कुठल्याही प्रकारचा मेसेज केला नाही आणि समाजावर अन्याय केला नाही. तात्या, सामाजिक कार्य कसं करावं लागतं जरा नीट ऐका. म्हणजे तुमच्या निमित्तानं सगळेच नाही तर काय म्हणते तात्याला सांगितलं आपलं काय हे नाही. कीर्तन तात्यांनी जरी ठरवलं असलं तरी ऐकायला जेवढे आले त्यांच्यासाठी आहे. हिरोजी इंदलकरांनी स्वतःची जमीन इस्टेटी केली आणि किल्ला पूर्ण केला आणि राजांना निमंत्रण केलं. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. या महाराष्ट्रातल्या मातीतला हा गुण आहे. ही माणसं आज विसरली. आणि त्या हिरोजी इंदलकरांनी त्यांना छत्रपतींना बोलवल्याबरोबर छत्रपतीने विचारलं किल्ला झाला. कसं काय किल्ला आहे? खाली बघाल तर पाणी आहे, वर बघाल तर थंडगार हवा आहे, भोवताला खंदक आहे, शत्रूला येण्याची मिशात नाही आणि गडावरचा माणूस परवानगीशिवाय खाली जाऊ शकणार नाही. इतका मजबूत बांधला. छत्रपतीने सांगितलं शाबास, आम्हाला याच्याही पेक्षा काही जास्त अपेक्षा नव्हती पण तुम्ही खूप चांगलं काम केलं. बोला हिरोजी पंत, काय देऊ तुम्हाला? काय मागितलं असं? माझी गेलेली इस्टेट मला डबल द्या, काही जागीर द्या. अजिबात नाही. त्यांनी सांगितलं राजे बस गड्याचं काम केलं यातच माझं जन्माचं सार्थक झालं. इच्छाच असेल तर राज्य अभिषेकाच्या वेळेला मी मागेन आणि त्याही वेळेला मानाप्रमाणे त्यांना सगळ्यांना पद देण्यात आली आणि ती सभा बसली आणि छत्रपतींनी पुन्हा विचारलं बोला इंदरकर तुम्हाला काय देऊ? त्यावेळेला त्यांनी सांगितलं काही नाही. गडावरच्या
महादेवाच्या दर्शनाला तुम्ही जाल त्यावेळेला परत येताना मी भेटेल आणि त्यावेळेला मागेल. छत्रपतींना असं वाटलं की याचं काहीतरी एक वैशिष्ट्यपूर्ण मागायचं असेल, म्हणून छत्रपतींच्या त्या खास दर्शनासाठी इंधनकरने जगदीश्वराचं मंदिर बांधले. आपण कधी जर तिथे गेला तर आपल्याला ती पाहायला भेटेल. जगदीश्वराचं मंदिर छत्रपतींनी राज्याभिषेक झाल्यानंतर महाराष्ट्राच्या, भारताच्या, जगातल्या सर्व लोकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं. कारण राम राज्यानंतर छत्रपतींचंच राज्य घेण्यासारखं आणि पाहण्यासारखं होतं. सगळ्यांच्या डोळ्याला समाधान मिळालं. जगदीश्वराचं दर्शन घेतलं आणि छत्रपती परतले. आल्याबरोबर तो हिरोजी इंदरकर एक दगड घेऊन उभा होता. छत्रपतीने पाहिला, हा काय अजब प्रकार आहे. छत्रपती हसले, सांगितलं, इंदरकर आपण काही मागणार आहात? जी राजे, हा दगड फक्त या गडाच्या पहिल्या पायरीला लावायची मला फक्त परवानगी द्या आणि त्या दगडावरती त्याचं स्वतःचं नाव घेऊ, बस इतकंच मला द्या. गडावर ज्या वेळेला याल राजे त्या वेळेला तो फक्त तुमचा पाय या दगडाला लागावा. मी गेलो तरी फक्त तुमचं दर्शन मला व्हावं, बस इतकंच मला द्या, मला काही नको. मोठा आणि तुम्हाला सांगायचं, छत्रपतींनी परवानगी दिली म्हणून नीट ऐका. भक्तीची पायरी पंढरपुरामध्ये आहे, पण सामाजिक नीती आणि संस्कृतीची पायरी, धर्माची पायरी रायगडावरती आहे. जितकं नामदेव पायरीला महत्व आहे तितकंच या रायगडच्या पायरीच्या पहिल्या पायरीच्या त्या दगडाला तितकीच किंमत आहे. फक्त हे समाजाला माहित नाही. आणि पुढे अशी घटना घडली की त्या गडावरती काही व्यवसायाच्या निमित्तानं काही लोक येत होती परिसरातली. त्यातली एक बाई आली. हे महिलांनो, विनोद, चेष्टा, मस्करी, गमती, हसणं जरा थोडं थांबवा. जीवनाला जरा मोल येईल असं काहीतरी जरा ऐका, म्हणजे काहीतरी बुद्धीत बदल झाला तर फरक पडेल. एक बाई गडावर आली आणि तिला दूध विकताना जाण्यासाठी वेळ झाली, उशीर झाला. 6 वाजता दारं बंद गेली. कोणाच्याही परवानगीनं दार उघडल्या जात नव्हतं. दार बंद, दार बंद. आतून बाजूना अंतस्त वशिला अजिबात नाही. नेम म्हणजे नेम. आणि ती दार 6 वाजता बंद झालं आणि 6:30ला ती बाई दारात आली तर दार बंद आहे. त्या रखवालदारांना त्या बाईनं हात जोडून प्रार्थना केली, पदर पसरला, रडली. पण ते छत्रपतींचे सेवक होते, स्वराज्याचे रक्षक होते, धर्माचे स्वाभिमानी खानदानी मराठी होते, मावळ होते. त्यांनी सांगितलं, ओ प्राण गेला तरी चालेल पण राजांची आज्ञा मोडल्या जाणार नाही. तिनं सांगितलं, बाकी काही नाही हो, माझं बाळ घरी आहे, ते लहान आहे, त्याला पाजल्याशिवाय ते जिवंत राहणार नाही. माझ्या बाळासाठी मला पाठवा, मला जाऊ द्या. त्यांनी सांगितलं, माफ करा, काही जरी असलं तरी आम्ही हा नेम मोडणार नाही. शेवटी त्या आईनं धाडस केलं आणि कड्यावरनं उतरण्यासाठी प्रयत्न केला. उडी मारली, गळ्यात सापाचा येडा पडला. बाईची जात घाबरली, पण पुन्हा मुलाची आठवण झाली आणि दुःख विसरली. अंगावरचे कपडे फाटले गेले, हाता पायाचे पोटाचे सालटे गेले, पण डोंगर ती बाई उतरली आणि रात्री 2:30 वाजता आपल्या बाळाजवळ आली तर ते बाळ रडून रडून कंठ सुकला होता. कंठात प्राण आणून ते आईची वाट. आईनं नुसतं हातात घेतल्याबरोबर बेलालं माणूस जसं जिवंत व्हावं त्याप्रमाणे बाळाला चैतन्य आलं आणि बाळानं हुंदका देऊन जसं स्तनाला तोंड लावलं
एवढं मोठं झालेलं दुःख आई विसरून गेली आणि दुसऱ्या दिवशी गडावर बातमी पोहोचली गेली. दार बंद झाल्यानंतर एक बाई गड उतर झाली आणि त्या बाईचं नाव आहे हिरकणी. बऱ्याच लोकांना असं वाटलं की हिरकणीला बहुतेक आता मृत्यूदंड दिला जाईल. नियमाचा भंग केलेला आहे, आज्ञेचं उल्लंघन केलेलं आहे आणि छत्रपती जवळ केलेल्या गुन्ह्याला माफी नाही. बहुतेक मृत्यूदंड दिला जाईल. पण छत्रपती होते ते, भारताचा प्राण आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान. छत्रपतींनी त्या बाईला बोलवण्यात आणलं आणि त्या बाईला पाहिल्याबरोबर तिला नक्षीकांत पाहिलं आणि छातीमध्ये धडधड होऊ लागलं. एक आई आपल्या लेकरासाठी काय करू शकते. छत्रपतींनी तिला शिक्षा दिली नाही, तिचं कौतुक केलं की आम्हालाही हा घाट उतरता येणार नाही, पण तुम्ही हा घाट उतारलात. धन्य आहात तुम्ही, वीर पत्नी आहात तुम्ही. म्हणून त्यांना चोळी बांगडी करून पालखीत घालून घर पोच केलं आणि तिचं नाव इतिहासात अमर झालं. ती हिरकणी. पण छत्रपती होते. हिरोजी इंदलकरांना बोलवलं आणि सांगितलं, ओ इंदलकर, तुम्ही सांगितलं होतं गड झाल्यानंतर खाली बघाल तर पाणी आहे, भोवताली कंदक आहे, वर थंडगार हवा आहे. मग हिरकणी